हे आमचे प्रिय मित्र. नमस्कार, मी विठ्ठल मोरे. हे आमचे प्रिय मित्र. दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा आपलं. विठ्ठल तुकाराम महाबदी, गाव बोरावळे, कोटबेकोण. आता हे तुमची लागवड मला वाटतं 5 वर्ष जुनी आहे. हो, 5 वर्षाची. एक नंबर आहे. तुम्ही आता हे इथे कटिंग केलं ना. हे कटिंग हा, तिथे बोरोपोस्ट लावून टाका तुम्ही. तुम्हाला दिली माहिती त्याप्रमाणे. हा हा. आणि आता हे आपलं झाड आहे केशर. हा, गेल्या वर्षी बऱ्यापैकी आलेलं. अच्छा अच्छा. किती 50 फळ आलं होतं. नाही तरी एक 2-4 फळं मिळाली. कारण का ते जरा चुकी झाली माझ्याकडून, त्याच्यामुळे बाकी काही नाही. ओके ओके. नाही ठीक आहे, त्याबद्दल वाद नाही. पण तुम्ही एवढे रिक्षा चालवून मेहनत करता. इथून पित्तवाडी काय जवळ नाही. मी बघितलं आता आलो होतो. पण तेवढं करून तुम्ही एवढी झाडं सांभाळताय, याचाच मला अभिमान आहे हो तुमचा. तर तुमची लागवड बघूया आपण. हे मला वाटतं आता चिकूचं झाड आहे. 10 फळं मिळालीत ना. खूप छान आहे. पण आता पालवी जून झाले. पालवी येऊन गेले याला. हो, येऊन गेले. कारण का दिसतात पानावरनं. याला मोहर येईल. सगळेच झाडांना आता पाणी येऊन गेलेले. बघा केवढी बागायत केली. आणि पूर्ण दरडी. नारळे लावले. हो, एक नंबर नारळ झाले. त्या तिकडे रावळे आंबा आहे वाटतं. हो, तर रावळे त्याला रावळे. स्कूटी करायचं आपल्याला. अच्छा अच्छा अच्छा. बघा, आपण तोच आहे. हा, हा पण तोच आहे. ह्याला मस्त होईल. एक नंबर. करूया दादा, करूया आपण. बघा मंडळी, गावालाच रिक्षा चालून अशी शेती करायला लागते. आणि आपण उठलो सुटलं की मुंबईला. काय आहे मुंबईला. बघा दादानी कशी शेती बनवली ती आंब्याची. इथं दादा, इथं कोण कोण असतात तुम्ही. मी, आई वडील आणि बायको. अच्छा, चौघ जण असतात. आणि गुरु वगैरे. गुरु आहेत ना, 12 जनावर आहेत. 12 जनावर आहेत. बैल आहेत. अच्छा, या वर्षी मला एक ट्रॅक्टर शेण द्या तुम्ही. खरोखर एक ट्रॅक्टर शेण द्या मला. हा, हे तुम्ही अलोवेरा लावलेत. हे अलोवेरा. हा, ही गेल्या वर्षी लावली. ओके ओके. दादा तुम्ही हे चुकवलं. अहो, याला काय तुम्ही आता काय मांडवाला वापरायचे का आपल्याला. नाही ना, आपल्याला आंबे घ्यायचे आहेत. त्याला तिथे नका कट करू. आता त्याला ऍक्च्युली तुम्ही आणलं ना, तुला इथं कट करायला पाहिजे. आता तुम्ही इथं कट केलात. ही मधली फांदी नाही पाहिजे आपल्याला. ही मधली फांदी नाही पाहिजे. फक्त आपल्याला सुरुवातीला 1 2 3. आता ह्याला ठेवूच नका तुम्ही. इथं कट करायचं का. हा, बघा या गुंजीच्या इथे. नाही तर आता एवढ्या केला तरी चालेल. हा, लयच उंच झाला ना. हो, आपल्याला काय लाकडं घराला वापरायची नाही त्याची. आपल्याला त्यापासून उत्पन्न घ्यायचंय. हा, नुसतं लावून आपल्याला ठेवायचे नाही. लोकांना दाखवायचं, सांगायचं नाही. एवढ्यावरती कट करेल. हा, एवढं करा. नाही कमी, खाली घ्या अजून. हा, क्रॉस कट मारा आणि ते बोरोपेस्ट वरून लावून टाका. हो दादा, एक नंबर बाग बनवलेत. समाधान वाटलं. समाधान वाटलं. हा, एवढ्या दगडी निघाल्या. हा, स्वतः मी काढल्या मेहनत करून. अच्छा अच्छा अच्छा. झाड लावल्यानंतर ओके. त्याच्यानंतर त्या झाडाला फूट लागली. हा, बरोबरच आहे ना. आता एवढ्या दगडी खाली असणार काय पकडणार. दादा हे कसलं झाड आहे. हे अननस आहे. पायनॅपल. सुंदर झालंय. एक नंबर. बघा मंडळी, तुम्हाला दाखवतो. खाली आपली हिरा आहे ना तो. हो, खाली हिरा. तिथून पाणी घातलं तुम्ही वरती. नाही, पाणीच आपल्याला. अच्छा, नाळाची लाईन आहे. इथलं मिळलं काय झाड बोलतात ते मधलं. ते झाड मिळेल ते कटिंग केलंय. ओके ओके. त्याला पण लावायचे. खाली जिवंत आहे. जिवंत आहे ना. फुटेल ते फुटेल ते फुटेल. बघा छान. किती आहे आपली झाडं इथं. 50 एक. नाही, ही गिरीपुष्प झाड आहे. गिरीपुष्प झाड आहे ना. हे काय करायचं, आपलं सुरुवातीला पाऊस पडतो जून मध्ये, तोडायचं, बारीक करायचं, झाडांच्या बछासने घालायचं. एक नंबर खत. ओके दादा, भात किती काढता. भात 2 कंडी बस. बैला जोडी आहे काय, कसं आहे. बैलाच्या जोडी आहेत. 5 बैल आहेत आता. अच्छा, 5 बैल आहेत. आता मी बघितलं ना, विचारलं ना बाबा कुठे गेले, तर बाबा पेंडीला गेले. 4 जोडी. आणि दुसरा एक असाच आहे, तो लहान आहे. पुढच्या वर्षी तो होईल. नाचणी वगैरे काय करता. नाचणी केलेली, पण वांद्र ठेवत नाही. अच्छा अच्छा. वरी पण नाही मग. नाही. चला मंडळी, आपण दादांच्या घरी जाऊ आता. कुक्कुटपालन पण आहे आपल्याकडे. कुक्कुटपालन पण आहे. त्याचा आपण सेपरेट व्हिडिओ बनवू. गोठा आहे. एवढ्या ह्याच्यामध्ये तुमचं एकच घर आहे दादा. त्यांचा गुरांचा गोठा आहे. पुढे जाऊ नका. हा, काय निझं नाव. ही म्हणू का ती टिकली. अच्छा, टिकली. आणि ही जे दोघींची वासरे आहेत. अच्छा अच्छा. आणि तो बैल. आणि बाकीची चरायला गेले. गाय आहे.
4 बैल, एक मोठी गाय हा आणि 3 छोटे. अच्छा ह्या साईडला बांधता. ते 4 लागले. एक बैल इकडे असतो, 2 बैल इकडे, हा एक बैल तिकडे, अच्छा. मोठा बैल इथे आणि बाकीचे ते गाय. आणि इकडे वरती वैरण ठेवतात. ही वैरण. अच्छा ही वैरण भरायची जागा. आपल्याकडे गेल्या वर्षाची वैरण बाकी आहे अजून. अच्छा अच्छा. आणि याच्यामध्ये श्रेय माझ्या वडिलांचं आहे. अच्छा पूर्ण वडिलांचं सहकार्य तुम्हाला आहे. वडिलांचं सहकार्य असल्यामुळे मी एवढं सगळं करू शकतो. बरोबर आहे. आमच्या वडिलांचं सहकार्य होतं तोपर्यंत आम्ही उड्या मारल्यात आणि आता आता आम्ही बघताय तुम्ही काय करताय ते. ही वैरण काय. हा ही वैरण, ती वैरण तिकडे. अच्छा ही म्हणजे झोडून पण झालं तुम्ही मोकळे. भात किती झालं बो. तुम्ही जोडलं लोकांची लाणी करायची बाकी, अजून भात कापायचं बाकी आहे, तुम्ही जोडून मोकळे आले. काय करणार, भिजलेलं ना. अच्छा भिजलेलं. मला वाटतं 10-15 महिन्यात हे एवढं असं दिसतंय. आणि हे मोठं आहे अशा. आहे पण ते का आता यावर्षी मला नाही वाटत 1.5 खंडी पिकला असेल. हा असू द्या चला. निसर्ग बघा इथे दादाने भुईमुगाची लागवड केली होती. दादा किती पोता भेटला. पोता पण नाही भेटला. काय म्हणताय बाकी चाललंय. मोठे भाऊजी. अच्छा ही आई. नमस्कार आई. बरं आहे ना. पाणी आणलं द्या. आंबे देतात आपल्याला ते दरवर्षी हेच लाभला. ओके धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. नक्कीच. नमस्कार.